सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे 5 डिसेंबर 2025 रोजी अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 397/2025 नुसार BNS कलम 137(2) 6464(2) म 6987 तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत कलम 4, 5 ल 6, 8 व 12 प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा गेल्या 42 दिवसांपासून फरार होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली श्री संदीप भागवत व पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे श्री BA तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी, पोलीस हवालदार अभिजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आकाश ऐवळे हे पथक कार्यरत होतं. फरारी आरोपी हा आपली ओळख लपवून विविध ठिकाणी वास्तव्यास असून तो कोणताही संपर्क मित्र अथवा नातेवाईकांशी करत नसल्याने आरोपीचा शोध घेणं अत्यंत कठीण झालं होतं. प्राप्त गोपनीय माहितीनुसार अनेक ठिकाणी तपास करूनही आरोपी सापडत नव्हता. दरम्यान 22 जानेवारी 2026 रोजी फरारी आरोपी हा जयसिंगपूर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस कॉन्स्टेबल आकाश ऐवळे यांना त्यांच्या माहितीदारामार्फत मिळाली. त्यानुसार जयसिंगपूर ते अंकली दरम्यान आरोपीचा पाठलाग करून पोलीस पथकाने त्यास गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळे हे करीत आहेत.